नागपूर शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। नागपूर पोलिसांनी एका मोठ्या यशामुळे गुन्हेगारांच्या मुचके आवळण्यात यश आले आहे। शहरात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिक चिंतेत होते। आता सीताबर्डी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून तब्बल 2,68,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे 3 गुन्हे आणि 4 मिसिंग केसेस उघडकीस आले आहेत। पाहूया सविस्तर रिपोर्ट। 29 जुलै रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून एका व्यक्तीच्या हातातून बॅग हिसकावून नेल्याची घटना नागपूर शहरात घडली। या बॅगमध्ये जवळपास 20,000 रुपयांचा मुद्देमाल होता, ज्यात निओ कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन यांचा समावेश सुद्धा होता। या घटनेनंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने लोकल सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीची ओळख पटविली। आरोपीचे नाव आझिम कादिर बेग, वय वर्ष 26 असून तो नागपूरमधील वसंत नाईक झोपडपट्टी येथील रहिवासी आहे। पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली। आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून तब्बल 2,68,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईमुळे नागपूर शहरात घडलेले एकूण 3 गुन्हे आणि 4 मिसिंगच्या केसेस उघडकीस आले आहेत। आरोपीने चौकशीत सांगितले की त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून हे गुन्हे केले आहेत। पोलिसांनी इतर मोबाईलची माहिती मिळविण्यासाठी तपास अधिक तीव्र केला। यातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। 29 तारखेला एक अभिन्न प्रतिक्रिया नावाचे एक 40 वर्षाचे ग्रस्त हे बाहेरगावून आले होते आणि सकाळी 4 वाजता रेल्वे स्टेशनला उतरून त्यांना झरीपटका जायचं होतं। ते इलेसी चौकाकडे रिक्षा बघण्यासाठी चालले होते। तर त्या ठिकाणी अचानक मोटरसायकलवर 3 इसम आले आणि त्यांच्या हातात जी ती बॅग होती ती बॅग ते झटका देऊन हिसकावून पळून गेले। म्हणजे बॅगमध्ये त्यांचा मोबाईल होता आणि काही 10,000 ते 15,000 रुपये होते आणि इतर काही गोष्टी होते त्याच्यामध्ये। तशी त्यांनी आमच्या पोलिसांना तक्रार दिली होती। त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी श्याम वारंगे आणि त्यांची जी काही टीम आहे यांनी CCTV फुटेज तपासले। त्यानंतर काही गोपनीय माहिती घेतली आणि त्या आधारे आझिम कादिर बेग हा 26 वर्ष वयाचा जो आरोपी आहे याला त्यांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरील आरोपी हा अतिशय याच्यावरती रेकॉर्डवरील आरोपी आहे। याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत आणि त्याच्यासोबत जे 2 लोक होते त्यांचे नाव त्यांनी अल्तमस मोहम्मद युसुफ मंसुरी आणि दुसरा जॉन नावाचा इसम होता असे सांगितले। ते कळमना भागामध्ये राहतात। अद्याप ते मिळून आलेले नाही, त्यांचा शोध सुरू आहे आणि आरोपीकडे चौकशी करताना त्यांनी इतर 2 गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली आहे आणि त्याच्याकडे जे काही आम्ही चौकशी केल्यानंतर हे झडती वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला एकूण 15 मोबाईल मिळालेले आहेत, एक टॅब मिळालेला आहे, काही रोख रक्कम मिळालेली आहे। असे एकूण 2,68,800 रुपयाचा आम्ही मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे। हे जो आरोपी आहे आमच्या अटकेमध्ये असलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यावरती याचं क्राईम रेकॉर्ड तपासला असता याच्यावरती खूनसारखे सुद्धा गुन्हे दाखल आहेत, प्रॉपर्टी ऑफेन्स आहेत, 15 ते 16 गुन्हे याच्यावरती दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे साथीदार होते ते सुद्धा क्राईम रेकॉर्ड असणारे आहेत आणि यांना नशा करणे आणि कुठंतरी बाहेर राहणे, यांची घरी वगैरे ते कधीही मिळून येत नाही आणि यांचा शोध घेताना ही कधीतरी बाहेर कधी फुटपाथवर किंवा कधी बाहेर नशा करून अशा प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत। हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमची जे टीमचे अधिकारी आहेत श्याम वारंगे PSI आणि त्यांचे जे टीमचे कर्मचारी आहेत त्यांनी ही कारवाई केली आहे। त्यांचे नाव आहे नंदकिशोर वालदे, मोहन कनोजिया, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर आणि चेतन शेंडे यांनी ही कामगिरी केली। नागपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल अशी आशा आहे। यशस्वी कारवाई सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या टीमच्या अथक परिश्रमाचे यश आहे। आरोपींच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस आता तपास करीत आहेत। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।